नमस्कार मित्रांनो, अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मी जे काही आपण आपलं अनाउन्समेंट सुरू केलं होतं की त्याच्यामध्ये आपण काय घेणार आहे, आपलं जे काही सायन्स जो आहे स्टेट बोर्ड, त्या सायन्स स्टेट बोर्डचा आपण 6व्या वर्गापासून 10व्या 11व्या 12व्या वर्गापर्यंत व्यवस्थित घेणार आहे। त्याचा फायदा सर्व स्पर्धा परीक्षा करताना आपल्याला होणार आहे की जेणेकरून आपण मागे राहणार नाही किंवा जे काही फॅक्ट गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी म्हणजे इन डिटेल मी काय असतं ते गोष्टी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी ते सविस्तर सांगितलं आहे। त्याच्यानंतर त्याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे, 5व्या 6व्या वर्गामध्ये शिकणाऱ्या पोरापासून ते टॉपच्या एकदम जो स्पर्धा परीक्षा करतो आपला सामान्य माणूस त्याच्यापर्यंत सामान्य पोलापर्यंत पोहोचणार आहे। ठीक आहे, त्या गोष्टी आता त्याच सिरीज मधला आपला पहिला व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आपण 6व्या वर्गापासून सुरू केलं स्टेट बोर्डचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजून येणार आहे स्टेट बोर्डचे महत्त्व काय आपल्या आयुष्यामध्ये। म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, आपण 6व्या वर्गातलं पहिला चॅप्टर शिकतोय, त्याचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड। आता याला मराठीत काय म्हणायचं, नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय असतं मित्रांनो, नैसर्गिक संसाधने कोणती आहे, हवा पाणी आणि जमीन। काय आहे, हवा पाणी आणि जमीन। तर मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हा जो नॅचरल रिसोर्सेस जो चॅप्टर आहे किंवा जो धडा आहे तो 6व्या वर्गामध्ये देण्याचं मागचं स्टेट बोर्डचं काय रिझन असू शकतं। ते मित्रांनो रिझन असू शकतं किंवा असू शकतं म्हणजे असतंच किंवा आहे, जे 6व्या वर्गातले मुलं असतात त्यांना जे काही नॅचरल रिसोर्सेस आहे म्हणजे नैसर्गिक संसाधन आहे, या संसाधनाबद्दल जाणीव व्हावी, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी, त्याच्यामध्ये जे काही हवा असेल पाणी असेल जमीन असेल ह्या नैसर्गिक संसाधनांचा वापर कशा प्रकारे केला पाहिजे किंवा त्यांचा वापर करून कशा प्रकारे कन्झर्वेशन केलं पाहिजे किंवा संवर्धन केलं पाहिजे, त्यांच्या लहान वयामध्येच त्यांना नॅचरल रिसोर्सेस बद्दल किंवा त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे किंवा ते कसं वापरलं पाहिजे किंवा त्याच्याबद्दल काय गोष्टी असतात त्या गोष्टी त्या वयामधील मुलांना ते रुजू झालं पाहिजे। त्याच्यासाठी नॅचरल रिसोर्सेस किंवा हा जो पहिला चॅप्टर आहे तो त्याच्यामध्ये काय केला आहे, इन्क्लूड केला आहे। मग आता स्पर्धा परीक्षावाल्यांसाठी याचं काय, तर मित्रांनो असं नाही का त्या लहान पोरामध्ये त्यांना त्याचे महत्त्व पटवून द्यायचे, आपल्याला नाही आहे का, तसं नाही। कोणत्याही तुम्ही वयात असा कोणत्याही स्टेजला असा तुम्हाला नॅचरल रिसोर्सेसचे म्हणजे जे काही हे आहेत नॅचरल रिसोर्सेस याचं जे काही आहे ते कन्झर्वेशन किंवा ज्या गोष्टी आहेत ते माहीत असलं पाहिजे, त्याच्यासाठी पण तुम्हाला ते टॉपिक असतात। आता हे झालं या चॅप्टर बाबत बेसिक गोष्ट। ठीक आहे, आता मग लक्षात ठेवा नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधन आहे, त्या कोणाला म्हणायचं किंवा आपण कोणाला म्हणतो। आपण याचा जर साधा विचार केला तर जे काही सजीव असतात, जे आपल्या दैनंदिन ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी ज्या संसाधनांचा वापर करतात त्याला काय म्हणायचं, नैसर्गिक संसाधने। काय म्हणायचं, नैसर्गिक संसाधने। आता त्याच्यामध्ये आपल्याला पहिला आहे एअर, दुसरा आहे वॉटर आणि तिसरा आहे लँड। तर एवढ्या गोष्टीचा आपण अभ्यास करत असतो, मग आपल्याला माहित पाहिजे जो काही एअर आहे किंवा हवा आहे, हे हवा आपल्याला कुठून भेटणार आहे, तर ते भेटणार आहे ऍटमॉस्फिअर मधून भेटणार आहे। कुठून भेटणार आहे, ऍटमॉस्फिअर मधून भेटणार आहे। मग ऍटमॉस्फिअरला आपण मराठीत काय म्हणतो मित्रांनो, वातावरण। आता मी मराठी आणि इंग्रजी शब्द वापरण्याचा फायदा म्हणजे उपयोग हा आहे की कोणाला प्रत्येकाला प्रॉपर इंग्रजी वर्ड माहीत नसतात किंवा कोणाला प्रॉपर मराठी वर्ड माहीत नसतात, तर ज्यावेळेस आपण अशा दोन्ही भाषेतून अभ्यास करू ना त्यावेळेस समजायला पण काय जातं मित्रांनो, सोपं जातं। मग लक्षात ठेवा स्टेट बोर्ड आता वाचण्याचे किंवा अभ्यास करण्याचे फायदे काय असतात ते तुम्हाला सांगतो। आता जेव्हा एअर आहे, हे एअर आपल्याला कुठं भेटणार आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये, म्हणजे आपल्या सराउंडिंग जे काही वातावरण आहे जे काही ऍटमॉस्फिअर आहे ते ऍटमॉस्फिअर म्हणजे काय असतं, हवा असतं। मग त्या हवेमध्ये काही काय असतात मित्रांनो, गॅसेस असतात। काय असतात, गॅसेस असतात। मग ते कोणत्या प्रकारच्या गॅसेस असतात, तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर विचार केलं तर पहिला गॅसेस येतो नायट्रोजन। काय येतो, नायट्रोजन। त्याच्यानंतर येतो ऑक्सिजन, त्याच्यानंतर येतो मित्रांनो ऑर्गन, त्याच्यानंतर येतो मित्रांनो कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर येतो मित्रांनो अदर गॅसेस। ठीक आहे, अदर गॅसेस। आता ह्या सगळ्या गॅसेसचा अभ्यास केल्यानंतर मी तुम्हाला हे का लिहून दिलं, कारण स्टेट बोर्ड मध्ये याच्यामध्ये किती प्रोपोर्शननी हे गॅसेस त्या ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट असतात ते एक्झॅक्ट व्हॅल्यू दिले आणि हेच व्हॅल्यू आपल्याला माहित करून घ्यायची असते मित्रांनो। नायट्रोजनचं पर्सेंटेज सांगितलं त्यांनी 78%। ठीक आहे, काय सांगितलं, 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन, 0.9% ऑर्गन, कार्बन डायऑक्साईड किती 0.03% आणि अदर गॅसेस आहेत ते 0.07%। मग आता मित्रांनो तुम्हाला हे माझं सांगण्याचा उपयोग काय आहे किंवा महत्व काय आहे, तर स्टेट बोर्ड मध्ये ही व्हॅल्यू दिली आहे। मग तुम्हाला दुनियामध्ये कुठेही गेल्या म्हणजे आपल्या
अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड सांगतो, आपण कुठेही जरी गेलो आणि आपल्याला कोणी विचारलं की नायट्रोजनचं जे प्रपोर्शन आहे एन्व्हायरमेंट मध्ये ते किती आहे, 78% आहे. ऑक्सिजनचं प्रपोर्शन किती आहे, तर ते 21% आहे. आणि ऑर्गनचं किती आहे, 0.9% आहे. कार्बन डायऑक्साईड जो इम्पॉर्टंट गॅस आहे तो किती आहे, 0.03% आहे. आणि याचा सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं की ग्लोबल वॉर्मिंग वगैरे ते इफेक्ट होत असतं. त्याच्यानंतर अदर गॅसेस आहे 0.07. म्हणजे याचं सांगण्याचं तात्पर्य ही जी व्हॅल्यू आहे ना ही खूप इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे. कारण कोणत्या पुस्तकामध्ये व्हेरिएबल असतं, व्हेरिएशन्स असतात त्याच्या व्हॅल्यूमध्ये. म्हणजे कोणत्या कोणत्या पुस्तकात दिलं असतं ऑक्सिजन 20.98 आहे किंवा म्हणजे 20.98 आहे किंवा हे असतं 79% असं काही सांगत असतात. पण तुम्हाला एक्झॅक्ट माहित असल्यावर तुम्ही दुसऱ्या कोणत्याच व्हॅल्यूचा विचार करायचा नाही. स्टेट बोर्ड मध्ये दिलं आहे म्हणजे दिलं आहे. आता तुम्हाला मी प्रूफ करून दाखवतो बघा, तुम्हाला कॅमेरा दिसतंय काय माहित नाही बघा. नायट्रोजन आहे 78%, ऑक्सिजन 21%, आर्गॉन 0.9% आणि कार्बन डायऑक्साईड वगैरे 0.03%. हे असे व्हॅल्यू जे आहेत ना ते एक्झॅक्ट असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला काय होणार आहे मित्रांनो, फायदा होणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित तुम्ही ते शिकून घ्यायचं. आता राहिला दुसरी गोष्ट, ह्या ज्या गॅसेस असतात ह्या कुठं असतात, ऍटमॉस्फिअर मध्ये. मग ऍटमॉस्फिअर मध्ये गॅसेस असतात, मग ऍटमॉस्फिअर बद्दल आपल्याला थोडाफार अभ्यास करावा लागणार आहे. मग ऍटमॉस्फिअर मध्ये अभ्यास करत असताना तुम्हाला ऍटमॉस्फिअरचं काय शिकावं लागणार आहे मित्रांनो, या लेअर शिकावं लागणार आहे. ज्या काही ऍटमॉस्फिअरच्या लेअर असतात ह्या अशा काय असतात मित्रांनो, ऍटमॉस्फिअरच्या लेअर असतात. म्हणजे जो आपलं वातावरण आहे आपल्या आजूबाजूच्या, त्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये असे काय असतात मित्रांनो, थर असतात. वातावरणाचे थर म्हणतात त्याला मराठीमध्ये. तर मग त्याच्यामध्ये पहिला थर असतो ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर काय असतो, ट्रोपोस्फिअर. दुसरा असतो स्ट्रॅटोस्फिअर, टॅटोस्फिअर असतो. त्याच्यानंतर असतो मिझोस्फिअर, त्याच्यानंतर असतो थर्मोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि त्याच्यानंतर असतो एक्झोस्फिअर. याला म्हणतात तुम्ही तपांबर, तपांबर, तपांबर. याला म्हणतात स्थितांबर, स्थितांबर. त्याच्यानंतर याला म्हणायचं मध्यांबर, मध्यांबर. याला म्हणायचं थर्मोस्फिअर म्हणजे ते आयनांबर वगैरे असं म्हणतात, आयनांबर. आणि एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबर असतं. काय असतं, बाह्यांबर असतं. मग ज्या वेळेस तुम्ही ऍटमॉस्फिअरचा हा जो अभ्यास करत असता, त्या अभ्यास करत असताना तुम्हाला ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि बायोस्फिअर माहित पाहिजे. मग मित्रांनो ज्या काही ह्या गॅसेस सांगितल्या ह्या गॅसेस मधला जो जास्त मॉब आहे म्हणजे 80% जो मॉब आहे या गॅसचा तो कुठं असतो मित्रांनो, ह्या ट्रोपोस्फिअर मध्ये असतो. कुठं असतो, ट्रोपोस्फिअर मध्ये असतो. आणि जवळपास 19% जो आहे म्हणजे 19% जो गॅस आहे, गॅसेसचा प्रोपोर्शन कुठं प्रेझेंट असतो, हा स्ट्रॅटोस्फिअर मध्ये प्रेझेंट असतो. मग तुम्हाला मी 80% आणि 19% का बरं सांगितलं, कारण तुम्हाला जर एक्झॅक्ट प्रश्न विचारला की ट्रोपोस्फिअर मध्ये पूर्ण गॅसेसचा किती मास म्हणजे अक्युमुलेट झालेला असतो, किती किती मास जमा असतो त्या गॅसमध्ये, गॅसचा ट्रोपोस्फिअर मध्ये, तर तो असतो किती मित्रांनो, 80%. मग तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलं की ट्रोपोस्फिअर मध्ये किती पर्सेंट पूर्ण गॅस पैकी अक्युमुलेट झाला आहे, तर तो किती आहे, 80% आहे. मग असे जे फॅक्ट प्रश्न असतात ते आपल्याला वाटतं हे प्रश्न कुठून आले, पण ते प्रश्न एक्झॅक्ट कुठून असतात मित्रांनो, स्टेट बोर्ड मधून असतात. मग त्याच्यानंतर तुम्ही विचारलं तर तुम्हाला प्रश्न विचारला की स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जे काही गॅसेस असतात त्याच्यामध्ये किती पर्सेंट गॅसेस असतात, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण गॅसेस मधून किती पर्सेंट गॅसेस त्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतात, ते इथं असतात 19%. आता 19चा आकडा मी परफेक्ट काय सांगितलं का, कारण याच्यामध्ये फॅक्ट आहे. मी माझा पहिला व्हिडिओ याच्यातलं पाहून घ्यायचा पहिलंच, त्याच्यातलं मी तुम्हाला सविस्तर सांगितलं ह्या बॅचचं महत्व काय. तुम्हाला फॅक्ट पण शिकायला भेटणार आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट पण शिकायला भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या काही बेसिक गोष्टी स्टेट बोर्ड मधून देण्याचा प्रयत्न करणार आहे मी, ते प्रत्येक गोष्टी शिकायला भेटणार. त्याच्यामुळे माझी हे तळमळ आहे की तुम्हाला ते सर्व गोष्टी शिकता आलं पाहिजे. मग ह्या जर गोष्टी तुम्ही बघितलं तर तुम्हाला 2-3 गोष्टी क्लिअर होतील का, जसं जसं आपण वातावरणाच्या थरामध्ये खालून वर जाणार आहे तसं तसं गॅसेसचे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे तो काय होणार आहे मित्रांनो, कमी होणार आहे. पहिले 80 होतं, मग 19 असं करत करत तो काय होणार आहे, गॅसेसचं जे कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. मग तुम्हाला स्टेटमेंट विचारलं खालीलपैकी कोणतं जे वाक्य आहे ते बरोबर आहे, वरून खाली म्हणजे ट्रोपोस्फिअर पासून एक्झोस्फिअर पर्यंत जाताना जे काही गॅसेस असतात त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होत जातं, तर बरोबर आहे. वरून खाली येताना वाढत जातं. त्याच्या ट्रोपोस्फिअर मध्ये 80% गॅसचे जे आहे ते जमा झाले आहे, 19% याच्यामध्ये आहे. ह्या सर्व गोष्टी जे आहे 1 बाय 1 तुमच्या इथं क्लिअर होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट मध्ये जो काही आपला ओझोन लेअर असतो, ओझोन लेअर तो कुठं असतो मित्रांनो, याच्यामध्ये असतो ओझोन लेअर. आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या खाली असतो आणि ट्रोपोस्फिअरच्या वर, म्हणजे इथला जो लेअर असतो तो काय असतो मित्रांनो, ओझोन लेअर असतो. त्याला म्हणायचं O3. काय म्हणायचं, O3. ठीक आहे, O3 म्हणायचं. मग तुम्हाला माहित पाहिजे आता नॅचरल रिसोर्सेस मधला जो आपला पहिला एअर आहे,
त्याच्यामध्ये आपण काय शिकलं, त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर शिकला, त्याच्यानंतर ते काही ॲटमॉस्फिअर मध्ये जे काही गॅसेस असतात ते गॅसेस कोणते असतात ते शिकलं, त्यांचं एक्झॅक्ट प्रोपोर्शन काय असतं ते शिकलं. त्याच्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे ह्या जो ॲटमॉस्फिअर आहे याचे जे हे लेअर आहेत, ह्या ॲटमॉस्फिअरचे जे लेअर आहेत स्टार्टिंग पासून ते खालून वर कसं आठवण ठेवायचं ते सांगितलं. याची ट्रिक पण आहे मित्रांनो. त स मी ते इंग्लिश पित नाही असं आठवण ठेवा. तसं ते मी इंग्लिश वाचत नाही असंही आठवण ठेवा. त स मी ते इंग्लिश वाचत नाही. त स मी ते इंग्लिश वाचत नाही असं आठवण ठेवा. तसं मी ते इंग्लिश वाचत नाही असं आठवण ठेवून तुम्ही ह्या लेअर जे आहे त्या 1 बाय 1 पाठ करू शकता किंवा आठवण ठेवू शकता. त्याच्यामुळे मला सांगायचा मुद्दा काय होता मित्रांनो, ह्या ज्या काही गॅसेस आहे किंवा ह्या काही गोष्टी आहे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आणि ह्या एअरमध्ये दुसरा एक पार्ट असतो, तो जर ह्या गोष्टी किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढलं किंवा आपल्या ह्युमन ऍक्टिव्हिटी जास्त झाल्या तर याच्यामुळे एक गोष्ट घडू शकते, ते म्हणजे एअर पोल्युशन. काय घडू शकतं? एअर पोल्युशन. आणि ह्या एअर पोल्युशन घडल्यामुळं आपला जो काही आजूबाजूचा जो काही वातावरण आहे तो दूषित होऊन जातं. म्हणून एअर पोल्युशन होऊ नये त्याच्यासाठी हा ज्या नैसर्गिक संसाधनामधला जो पहिला पार्ट होता एअर, त्याचा आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, व्यवस्थित कॉन्झर्वेशन आणि युटिलायझेशन करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं हे जे वातावरण आहे या वातावरणामधला जो खालचा लेअर असतो म्हणजे आपण आपला आजूबाजूचा, त्याच्यामध्ये हवेचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं ते हवा काय होते म्हणजे गॅसेसचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं. हे झालं त्याच्यामध्ये. आणि मी याच्यात सांगितलं होतं तुम्हाला स्ट्रॅटोस्फिअरच्या खाली आणि स्ट्रोपोस्फिअरच्या वर जो ओझोन लेअर असतो, जर ओझोन लेअर जर डिप्लीट झाला किंवा जो ओझोन लेअर याच्यामध्ये जो ओझोन लेअर आहे हे जर पातळ झाली तर याचा उपयोग काय असतो मित्रांनो, हे जे ओझोन लेअर आहे हे ओझोन लेअर हा जो सूर्यप्रकाश असतो त्या सूर्यप्रकाशामधून येणारे जे अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणजे युव्ही रेज जे असतात, त्या युव्ही रेज जे येणारे युव्ही रेज असतात त्या युव्ही रेज पासून जे काही आपण तलावर जे काही ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना काय करतो, प्रोटेक्ट करतो. पण जर ही जी ओझोन लेअर आहे ही जी ओझोन लेअर अशी ब्रेक झाली तर हे डायरेक्ट अल्ट्रा व्हायलेट रेज आपल्या अर्थ सरफेसवर येऊन आपल्याला त्याचा इफेक्ट काय असतो, हार्मफुल असतो. म्हणजे आपल्या शरीरासाठी ते काय काय असतात, घातक असतात. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर पण होऊ शकतं. त्याच्यामुळं ह्या ज्या येणाऱ्या अल्ट्रा व्हायलेट रेज आहे याच्यापासून आपल्याला वाचवण्याचं काम कोण करते, ओझोन लेअर करते. म्हणून हे ओझोन लेअर पण जे आहे हे पण आपल्याला संवर्धन करणे काय महत्वाचं आहे. आणि ह्या ओझोन लेअरला जे काही डिप्लीट करणारे किंवा ओझोन लेअरला पातळ करणारे जे काही काही गॅसेस असतात त्याच्यामध्ये कार्बन टेट्रा क्लोराईड असतं, क्लोरोफ्लोरोकार्बन असतात म्हणजे CCl4, क्लोरोफ्लोरोकार्बन असतं. ह्या सगळ्या गोष्टी ओझोनला काय करत असतात, डिप्लीट करत असतात. म्हणजे याच्यातला जो लेअर आहे तो काय करत असतात मित्रांनो, पातळ करत असतात. त्याच्यामुळे मग ते जर अल्ट्राव्हायलेट रेज आपल्यापर्यंत आले तर आपल्याला कॅन्सर होण्याचे धोका असतो. म्हणून हा जो ओझोन 3 आहे म्हणजे O3 आहे म्हणजे ओझोन जो लेअर आहे हा पण या इन्व्हायरमेंट किंवा ऍटमॉस्फिअर मधला एक इम्पॉर्टंट काय असतो मित्रांनो, लेअर असतं. मला वाटते हे जे एअर आहे ह्या एअरच्या बाबतीमध्ये 6व्या वर्गामध्ये बऱ्यापैकी एअर पोल्युशन आणि एअर पोल्युशन या ओझोन लेअर, त्याच्यानंतर हे जे काही ऍटमॉस्फिअरचं लेअर आहे हे मी माझ्या मनातून सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर हे जे गॅसेस आहेत हे गॅसेस बद्दल सांगितलं. त्या सर्व गोष्टी 1 बाय 1 तुम्हाला काय केलं मित्रांनो, त्यांनी सांगितलं. एअर पोल्युशन मध्ये मग त्यांनी बाकीचे काही गॅसेस आहेत, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, ह्या सर्व गोष्टी जे काही गॅसेस आहेत ते तिथं तुम्हाला काय होणार आहे, माहीत पडणार आहे. ठीक आहे. एखादी काही पार्ट सुटलं का मी बघून घेतो, काही म्हणजे तुमचं पार्ट सुटायला नको, मला ते महत्वाचं आहे. बस 1 बाय 1 मी जेवढा शिकवलं ना तुम्हाला तेवढंच पूर्ण पार्ट आहे. आपण फक्त एअर कम्प्लीट केलाय बरं का. एअर आपण फक्त एवढं एअर बोललो. ऍटमॉस्फिअर कसं असतं, कोणत्या गॅसेस असतात, ऍटमॉस्फिअरचे लेअर कोणते, त्याच्यामध्ये लेअर मध्ये कोणता अभ्यास करायचा, किती पर्सेंट लेअर मध्ये किती पर्सेंट गॅसेस असतात त्या बघितलं. त्याच्यानंतर अल्ट्राव्हायलेट रेज सूर्यापासून येतात, ते आपल्याला हार्मफुल होऊ नये म्हणून आपला बचाव कोण करत असतं, ओझोन लेअर करत असतो म्हणजे O3 असतो. त्याच्यामध्ये एक गोष्ट आय थिंक एक लक्षात ठेवा, 16 सप्टेंबर जो आहे 16 सप्टेंबर ओझोनला प्रोटेक्शन करण्यासाठी आपण एक सेलिब्रेट केला जातो, ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून केला जातो. काय होतो, ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून 16 सप्टेंबर आपण काय केला जातो, म्हणजे सेलिब्रेट केला जातो किंवा साजरा केला जातो, जेणेकरून ओझोन लेअरच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी, सर्वांना ओझोन लेअरचे महत्त्व समजावे याच्यासाठी तो दिवस काय केला जातो, सेलिब्रेट केला जातो. त्याच्यानंतर मी तुम्हाला या ऍटमॉस्फिअरच्या
स्टेजेस मध्ये पण लेअर मध्ये पण सांगितलं की रिक्त स मी ते इंग्लिश वाचत नाही असं आठवण ठेवा, मग ते तुम्हाला एअर बद्दल सविस्तर माहिती होईल. तर आशा करतो हा पहिला पार्ट होता या चॅप्टरचा, सगळं व्यवस्थित तुम्हाला समजलं असणार. त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वॉटर आणि लँड हे घेऊ, म्हणजे जेणेकरून हा पूर्ण चॅप्टर तुमचा काय होऊन जाईल, कम्प्लीट होऊन जाईल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.